नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन ऑनर्स बायोमेडिकल सायन्सेस या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली जाते किंवा कोणता सिलेबस शिकवला जातो, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करायला पाहिजे, हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय किंवा कोणती नोकरी तुम्हाला लागणार आहे, कोणी कोर्स करायला पाहिजे कोणी नाही करायला पाहिजे, अशा खूप प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे किंवा कशावर लक्ष केंद्रित करतो. तर बघा, हा एक मेडिकल क्षेत्रातील म्हणजे मानवाचं शरीर असेल, त्याला होणारी रोग म्हणजे जे डिसीज असतात त्याचबरोबर त्यांचे उपचार, या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा कोर्स आहे. म्हणजे या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. या कोर्सचा कालावधी तुम्हाला मुख्यतः 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा ऑनर्स मधला डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी पाहणार आहोत. मित्रांनो, या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर 12वी उत्तीर्ण तुम्ही पीसीबी या विषयातून असणे गरजेचे आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांसह तुम्ही 12वी पूर्ण केली पाहिजे. काही विद्यापीठ, काही कॉलेजमध्ये जे आहे तुम्हाला गणित हे विषय कंपल्सरी दाखवला जातो, पण मुख्यतः बायोलॉजी या विषयामधून जर तुम्ही 12वी जर पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. तुम्हाला 12वी मध्ये किमान 50 ते 60% मार्क असणे आवश्यक आहे, म्हणजे पर्सेंटेज. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस इतर प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट जी आहे त्याच पर गव्हर्नमेंट नॉर्म्स दिली जाते. त्याचबरोबर काही विद्यापीठांमध्ये सीयूईटी किंवा ज्या स्टेट लेवल एक्झाम्स असतात जसं एमएसटी, सीईटी, तर महाराष्ट्र सीईटी जे एक्झाम्स तुम्ही देतात किंवा ज्या एंट्रन्स एक्झाम देतात त्या बेसिसवर किंवा त्याच्या रँकिंगवर सुद्धा जे आहे तुमचं ऍडमिशन ठरवलं जातं. पुढे आपण ऍडमिशन प्रोसेस बद्दल याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण एलिजिबिलिटी एवढीच आहे की तुम्ही पीसीबी या विषयातून 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. याची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला डायरेक्ट ॲज वेल ॲज मेरिट बेस किंवा एंट्रन्स एक्झाम बेस पाहायला भेटते. डायरेक्ट ऍडमिशन कशा प्रकारे आहे, तर जेही कॉलेज हा कोर्स ऑफर करतात ते आपण कॉलेज पुढे पाहणार आहोत. अशा कॉलेजचे जेव्हाही ऍडमिशनचे नोटिफिकेशन निघतील, हे नोटिफिकेशन युजली तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट या म्हणजे जे इयर असतं त्याच्या मिडल मध्ये पाहायला भेटेल. ज्यावेळी ऍडमिशन स्टार्ट होतील तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेता येतं, त्याला डायरेक्ट ऍडमिशन म्हणतात. तिथं तुम्हाला तुमचे 12वीचे डॉक्युमेंट, तुमचे 10वीचे जेवढे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतात ते सबमिट करावे लागतात. दुसरं असतं मेरिट बेस. तर तुम्ही सीईटी किंवा सीयूटी एक्झाम दिली असेल किंवा जर कॉलेज स्तरावरची स्वतःची एक्झाम असेल तर त्या एक्झाम मध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता, जेणेकरून तुमची सीट जी असते ती रिझर्व होते. नंतर जी प्रोसेस असते ऍडमिशनची ती सेम असते किंवा कॅप राऊंड थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. किंवा जर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल इतर विद्यापीठांमध्ये जसं दिल्ली युनिव्हर्सिटी, कोइंबतूर युनिव्हर्सिटी, तर अशा ठिकाणी जे आहे तुम्हाला त्यांची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते जी कॉलेज स्तरावरची असते. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम तुम्हाला 10वी 12वीचाच विचारला जातो. 11वी 12वी मध्ये किंवा 10वी मध्ये तुम्ही जे काय अभ्यासलेलं आहे या गोष्टींच्या स्तरावर तुमची परीक्षा घेतली जाते आणि ती तुम्हाला उत्तीर्ण व्हावी लागते. यानंतर तुम्ही जे आहे ऍडमिशन जे आहे घेऊ शकता. ऍडमिशनच्या खूप साऱ्या पद्धती तुम्हाला पाहायला मिळतात ज्या की अतिशय सोप्या आहेत. डिटेलमध्ये जर रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती जी आहे याबद्दल रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचे जिथंही कॉलेजमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो त्या कॉलेजचे जेही नावं आहेत किंवा त्यांच्या फॅसिलिटीज बद्दल पाहणार आहोत. काही टॉपचे कॉलेजेस आपण पाहणार आहोत जे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. तर या कॉलेजची नावे जी आहेत अशा प्रकारे आहेत. जर सर्वात प्रथम येतं NMIMS, ज्याला सुंदरवन दवेता स्कूल ऑफ सायन्स म्हणलं जातं, मुंबईमध्ये आहे. हे अत्याधुनिक सेल कल्चर लॅब, रिअल टाइम PCR, HPLC सिस्टीम आणि रिसर्च प्रोजेक्ट आणि कॉर्पोरेट कंपन्यांची टायअप यांचा आहे. तसेच ग्रांट मेडिकल कॉलेज म्हणजे GMC मुंबई येतं. भारतातील सर्वात जुन्या प्रयोगशाळा, प्रत्यक्ष हॉस्पिटलचा अनुभव, तसेच विशाल ग्रंथालय म्हणजेच लायब्ररी आणि रिसर्च फॅसिलिटी तुम्हाला पाहायला मिळते. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस पुणे, हे अत्याधुनिक डायग्नोस्टिक लॅब्स इथे उपलब्ध आहेत. सुसज्ज कॅम्पस, प्लेसमेंट सेल्स आणि इंडस्ट्री व्हिजिट्स तुम्हाला पाहायला भेटतात. तसेच डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटी नवी मुंबई तसेच पुण्यामध्ये आहे.
जागतिक दर्जाच्या लॅबोरेटरीज, सुसज्ज हॉस्टेल्स, जिमखाना, प्रगत जैव तंत्रज्ञान विभाग म्हणजेच बायोटेक डिपार्टमेंट तुम्हाला पाहायला मिळतं. तसेच MGM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस नवी मुंबईमध्ये आहे. इथे सुद्धा तुम्हाला वर्ल्ड क्लास पॅथॉलॉजी तसेच मायक्रोबायोलॉजी लॅब्स पाहायला भेटतात. सराव करण्यासाठी स्वतःचे हॉस्पिटल आणि डिजिटल क्लासरूम जे आहेत इथे अवेलेबल आहेत. तसंच रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज मुंबई स्वायत्त दर्जा म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज आहे. उत्कृष्ट रिसर्च लॅब इथं पाहायला मिळते. अनुभवी प्राध्यापक आहेत आणि अकॅडमिक गायडन्स तुम्हाला इथे दिला जातो. तसंच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट वर्धा ग्रामीण आणि शहरी आरोग्य क्षेत्रातील संशोधनासाठी विशेष सुविधा इथं दिल्या जातात. आधुनिक वाचनालय आणि वायफाय कॅम्पस सुद्धा इथं दिलं जातं. वायफाय फ्री मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. तर अशा प्रकारचे काही टॉपचे कॉलेजेस आहेत ते महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. यांच्याबद्दल जी ही माहिती आहे तुम्ही ऐकलीच असेल किंवा वापस ऐकू शकता. इथे तुम्हाला अत्याधुनिक हॉस्पिटल, लॅब्स, लॅबोरेटरीज तसेच तुम्हाला ह्यूज लायब्ररीज पाहायला मिळतात. तुमचा जो अभ्यास आहे जर तुम्ही सिरियसली हा कोर्स करू इच्छित आहात तर खूप चांगले कॉलेजेस हे पाहायला भेटतात. तुमच्या घराच्या आजूबाजूला हे तुमच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा कॉलेज असतील तर तिथेही तुम्ही जे आहे जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर खूप कॉलेज ओपन आहेत. खूप कॉलेज इथे जे आहेत हा कोर्स प्रोव्हाइड करतात. मग वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्याशी अफिलिएटेड कॉलेज असतात. जसं पंजाब युनिव्हर्सिटी आहे, LPU आहे, डी युनिव्हर्सिटी आहे, कोइंबतूर आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातील आणि बाहेरचे कॉलेज जे आहेत महाराष्ट्राच्या बाहेरच्या कॉलेजला आपण कम्पेअर करतो तिथं फी स्ट्रक्चरचं थोडंसं जे डिफरन्स आहे तो पाहायला भेटतो. महाराष्ट्रात फी स्ट्रक्चर खूप कमी आहे म्हणजे तुम्हाला थोडं स्वस्त पाहायला भेटतं. महाराष्ट्राच्या बाहेर थोडं हाय पाहायला भेटू शकतं. त्याचबरोबर तुमचा राहण्याचा खाण्याचा जे एक्सपेन्स असतो तो पण पाहायला भेटतो. तर कॉलेज चूज करताना कॉलेज फक्त कॅम्पस बघून किंवा कॉलेज बिल्डिंग किती जुनी आहे हे बघून कॉलेज चूज करून का तिथं प्रॅक्टिकल्स घेतले जातात का, प्रॅक्टिकल्सवर भर आहे का, त्याचबरोबर तिथे जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी तिथं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे अशा विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करा. केवरा किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांशी भेट घेऊन तुम्ही चर्चा करू शकता आणि तुमचा फर्दर डिसिजन असेल कॉलेज चूज करण्याचा ते घेऊ शकता. बाकी कॉलेजेसची अधिक माहिती जर रीड करायची असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून ती माहिती तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो आता आपण या कोर्सचा ड्युरेशन पाहूया म्हणजे टाइम पिरियड कसा प्रकारे चालतो याबद्दल पाहूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता या कोर्सला ऍडमिशन घेतलं आहे पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे. तर बघा 3 वर्षाचा कोर्स आहे. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 6 सेमिस्टर असतात, इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक सेमिस्टरमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट शिकवले जातात जे आपण पुढे पाहणार आहोत. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर शिकवले जातात. एका सेमिस्टरचा कालावधी हा 5 ते 6 महिन्याचा असतो. त्याचबरोबर त्याचे प्रॅक्टिकल्स घेतले जातात, लॅब सेशन्स घेतले जातात. या कोर्समध्ये मुख्यतः तुम्हाला जास्त लॅब सेशन्स पाहायला भेटतात कारण प्रॅक्टिकलवर जास्त भर आहे. तुमच्या मेन एक्झाम्स होतात, एक एक विषय तुम्हाला जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो. असे तुम्ही 3 वर्ष पूर्ण करतात. काही कॉलेजेसमध्ये 3 वर्षामध्येच तुम्हाला इंटर्नशिप जी असते ती मॅन्डेटरी असते, पण काही कॉलेजमध्ये 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर 3 ते 6 महिन्याची इंटर्नशिप जी असते ते तुम्हाला करण्यासाठी एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा जे मेडिकल लॅबोरेटरीज असतात इथे पाठवलं जातं फॉर एक्सपिरियन्स किंवा फ्युचर रेडी तुम्ही व्हाल यासाठी, तुम्हाला सर्टिफिकेट मिळावं यासाठी. त्याचा फायदा आपण पुढे पाहणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्षाचा कोर्स हा पूर्ण कराल तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. म्हणजे पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी यूज करू शकता किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी त्याचा वापर करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे या डिग्रीचा यूज तुम्ही करता येतो. आता या जॉब्स कोणत्या, हायर एज्युकेशन काय आहे किंवा याच्यामध्ये सिलेबस काय ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली 3 वर्षामध्ये जे 6 सेमिस्टर असतात या 6 सेमिस्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विषयांचा समावेश होतो किंवा तुम्हाला शिकवला जाणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये बायो ऑर्गॅनिक केमिस्ट्री, प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स, सेल अँड रेडिएशन बायोलॉजी, ह्युमन फिजिओलॉजी अँड अनाटॉमी, जेनेरिक इलेक्टिव्ह तसेच बायोकेमिस्ट्री, इम्युनोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, मेडिकल केमिस्ट्री, स्किल एनहान्समेंट कोर्स, जेनेरिक इलेक्टिव्ह, टॉक्सिकोलॉजी, ह्युमन पॅथॉलॉजी, बायोफिजिक्स, फार्मकोलॉजी, डिसिप्लिन स्पेसिफिक जे इलेक्टिव्ह असतात तसेच बायोफिजिक्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांचा इथे समावेश होतो. आता जे मी विषय सांगितलेले आहेत एवढेच आहेत का, तर असं बिलकुल नाही, याच्यापेक्षा जास्त विषय आहेत. स्क्रीनला पॉज करून तुम्ही इथं रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये याचे मुख्य विषय किंवा इतर माहिती देण्यात आलेली आहे विषयांबद्दल, ते तुम्ही रीड करू शकता. ज्यावेळेस आपण या विषयांवर फोकस करतो आपल्याला काय पाहायला मिळतं. आता बघा तुम्ही नाव तर ऐकले असतील पण हे ऍक्च्युली या विषयांचं काम काय आहे.
तर जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, हा कोर्स मानवी शरीर तसेच त्यांचे रोग आणि त्यांचा उपचार यावर जास्त केंद्रित आहे, म्हणजे याच्यावर मुख्य विषयाचे पाहायला भेटतात. तसंच तुम्ही ज्यावेळेस हे विषय पाहता तर तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला जे इम्युनॉलॉजी गोष्टी असतील, इम्युनॉलॉजी असेल किंवा अॅनाटॉमी असेल, या गोष्टींचा तुम्हाला जे आहे समावेश पाहायला मिळतो. बायो केमिस्ट्री वगैरे अशा टाईपचे विषय पण आहेत जे सेकंड इयर मध्ये आहेत. थर्ड इयर मध्ये तुम्हाला खूप ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकवल्या जातात, त्याचबरोबर प्रॅक्टिकल्स वगैरे घेतले जातात, म्हणजे जी आपली ह्युमन बॉडी आहे त्याची अॅनाटॉमी आहे ती शिकवली जाते. सेकंड इयर मध्ये तुम्हाला त्याच्या रोगांबद्दल शिकवलं जातं आणि थर्ड इयर पर्यंत ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल्स वगैरे कराल, तुमचे लॅब सेशन्स वगैरे होतील, तुम्ही ऍक्च्युअली त्याला क्युअर कसं करायचं आहे, त्याला प्रिव्हेंट कसं करायचं आहे, या गोष्टींबद्दल अत्याधुनिक माहिती जी आहे अवगत कराल किंवा माहिती शिकून घ्याल. अशा प्रकारे पूर्ण हा कोर्स 3 वर्षासाठी डिझाईन केला गेलेला आहे. मित्रांनो, याचे मुख्य विषय किंवा इतर माहिती रीड करायला विसरू नका. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करू शकता किंवा तुमचे काही याच्याबद्दल प्रश्न असतील, सिलेबस किंवा याच्या आधी ज्याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये 3 प्रकारच्या संधी तुम्हाला पाहायला भेटतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. तर तुम्ही हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर पुढे MSc किंवा PhD करू शकता किंवा क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट अशा प्रकारचे कोर्सेस करू शकता. हायर एज्युकेशनच्या संधी प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत, जिथे तंत्रज्ञान प्लस तुमचं जे मेडिकल क्षेत्र आहे याचा संगम तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हायर करिअर जे आहे तुम्ही अचीव्ह करू शकता. हायर जॉब पोझिशन्स असतील, हायर जे सॅलरीज असेल हे तुम्ही अचीव्ह करू शकता. त्याचबरोबर पुढे मास्टर्स किंवा रिसर्च वगैरे करून तुम्ही जे आहे याच्यामध्ये अजूनही जागतिक लेवल पर्यंत जाऊ शकता, म्हणजे वर्ल्ड लेवल पर्यंत फेमस सुद्धा होऊ शकता, जर तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी किंवा तेवढं तुमच्याकडे नॉलेज असेल तर. आता हे तुमचं हायर एज्युकेशन कोणत्या बाबतीवर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तर बघा, यासाठी तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं असलं पाहिजे, पॅरेंटची परमिशन प्लस तुमचं माइंडसेट असं असलं पाहिजे की आपल्याला किती शिकायचं आहे, जीवनाचं अजून किती वर्ष आपल्याला एज्युकेशनसाठी द्यायचे आहेत. तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तेवढे कॅपेबल व्हाल की फ्युचरमध्ये तुम्ही हा डिसिजन तुम्ही स्वतः म्हणजे सोलो घेऊ शकत असाल. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर व्हेरियस गव्हर्नमेंट फील्ड्स आहे जे मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत, या ठिकाणी तुम्हाला जॉब लागू शकतो. मग त्या सरकारी जॉब असतील किंवा निम सरकारी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट जॉब असतात, काही कंत्राटी पदावर सुद्धा कंत्राटी तत्वावर असतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तर तुम्ही या परीक्षा देऊन जे आहे एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब जे आहे क्रॅक करू शकता. जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर जॉब पाहिजे नसेल, जर तुम्हाला क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी व्हायचं असेल, महसूल विभाग किंवा इतर कोणत्याही विभागात जायचं असेल, तर तुम्ही MPSC UPSC किंवा SSC किंवा रेल्वे बोर्डच्या एक्झाम सुद्धा देऊ शकतात. तिथं डिग्रीची गरज असते क्लास 1 क्लास 2 च्या पोस्टसाठी, तर ही डिग्री तुमच्याकडे असते. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम प्रिपरेशन करून जे आहे त्या जॉब ज्या आहेत क्रॅक करू शकता किंवा त्या जॉब मिळवू शकता. पण लक्षात ठेवा, त्याचा सिलेबस कम्प्लिटली वेगळा असतो, याचा सिलेबस कम्प्लिटली वेगळा असतो. मी तुम्हाला सजेस्ट करेल किंवा रिकमेंड करेल की लास्टच्या इयर मध्ये जर तुमचं गव्हर्नमेंट जॉबचं जर एम आहे ही डिग्री करत असताना, तर लास्टच्या इयर मध्येच गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन सुरू करा. त्याचा सिलेबस समजून घ्या आणि जशी तुमची डिग्री कंप्लीट होईल तुम्ही जे आहे एक्झाम्स वगैरे तशीही एक्झाम देऊ शकता, पण क्रॅक झाल्यानंतर वगैरे डिग्रीची गरज असते तर तुम्हाला जॉब मिळू शकतो. हे तुम्ही डिसिजन फ्युचरमध्ये घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टर कोणते आणि कोणत्या प्रकारच्या जॉब असतात तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, हॉस्पिटल्स, फार्मास्युटिकल कंपनीज, बायोमेडिकल सायन्स तसंच सायन्स रिसर्च लॅब या ठिकाणी तुम्हाला जे आहे जॉब मिळतो. आता जॉब कोणत्या प्रकारचा असतो तर तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर, बायोस्टॅटिक्स अँड प्रोग्रामिंग मॅनेजर, क्लिनिकल डेटा अनालिस्ट, रिसर्च असिस्टंट, लॅब मॅनेजर, रिसर्च सायंटिस्ट, मेडिकल इमेज अनालिसिस रिसर्चर अशा प्रकारच्या जॉब तुम्हाला पाहायला मिळतात. यांची ऍव्हरेज सॅलरी 4 लाख to 6 लाख पर ॲनम असते. ती पोस्टनुसार चेंज होत राहते. तुमचा जर एक्सपिरियन्स वाढत असेल, तुम्ही जर 5 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स गेन करत असाल तर हेच पॅकेज 10 लाख सुद्धा क्रॉस केलं जातं. जर तुम्हाला देशाच्या बाहेर जाऊन तुमचा जो जॉब आहे तो करायचा आहे, इतर देशामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या मिळवायच्या आहेत, तर हेच पॅकेज जे आहे ते 6 ते 7 पटीनं वाढतं. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला 60 ते 70 लाख रुपयाचं जे आहे पॅकेजेस पाहायला मिळतात. तर अशा प्रकारच्या संधी आहेत. पण या तिन्ही संधी तुम्ही तेव्हा चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली आणि मनापासून कराल आणि चांगल्या कॉलेजमधून कराल. तर मित्रांनो, याच्याबद्दल जर अधिक माहिती रीड करायची असेल तर कॉमेंट डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे जे आहे क्लिक करून रीड करू शकता. अदरवाईज तुम्हाला काही प्रश्न असतील संधीबद्दल वगैरे तर मला खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, मी तिथे नक्कीच रिप्लाय देईल.
तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी करावा किंवा कोणी करू नये किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय आहे. तर बघा, बायोमेडिकल सायन्सेस एक अतिशय चांगला जो आहे अभ्यासक्रम आहे, जो डिझाईन केला गेलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्युमन अॅनाटॉमी तसेच डिझीज किंवा त्याचे जे क्युअर आहेत किंवा त्याचे उपचार या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऍब्सोल्युटली खूप चांगला कोर्स आहे. याची ऍव्हरेज फी तुम्हाला 50 ते 60,000 रुपये पाहायला भेटते पर सेमिस्टर. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की 6 सेमिस्टर मध्ये तुम्हाला काय खर्च येईल. जर मी सांगितलेले विषय, जर मी सांगितलेल्या जॉब, ज्या मी इथं गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्हाला सोप्या जात असतील, आवडत असतील, ज्या मी इथं जॉब सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुमचा कोणता जॉब मिळवण्याचा एम असेल, तुम्हाला रिसर्चर व्हायचं असेल, वेगवेगळ्या फॅसिलिटीज मध्ये किंवा लॅब्स मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळवायची आहे, तर हा कोर्स डेफिनेटली तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना याच्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाहीये, जे मी सब्जेक्ट सांगितले ते अवघड जाऊ शकतात, तर त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करू नका. कारण विषय सोपे जाणे तुमच्या इंटरेस्टनुसार हे खूप गरजेचं आहे. अदरवाईज विषय क्लिअर होणार नाहीत, विषय बॅक पडू शकतात, तुम्हाला ते विषय वापस काढावे लागतील, वापस पास आउट व्हावे लागेल, कारण पासिंगचा एक क्रायटेरिया असतो. त्याचबरोबर तुमची मनस्थिती राहायची नाही आणि तुम्ही एका कोर्सवरून दुसऱ्या कोर्समध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न कराल. दरवर्षी हजारो म्हणजे लाखो विद्यार्थी जे आहे, आपला स्वतःचा जो कोर्स त्यांनी निवडलेला असतो तो सोडून दुसऱ्या कोर्समध्ये शिफ्ट होतात. तर ही चूक होऊ नये, तुमचा टाइम आणि तुमचा पैसा हे दोन्ही वाचाव, यासाठी तुम्ही इंटरेस्टनुसारच हा कोर्स चूज करा. पर्सनल ओपिनियन काय असेल तर बघा, तुम्ही कॉलेज चूज करताना चांगलं कॉलेज चूज करा. कॉलेजची बिल्डिंग कशी आहे, कॉलेज किती जुना आहे किंवा त्याचा कॅम्पस किती मोठा आहे, तिथं मला मित्र बनवायला भेटतील का, कशा प्रकारे माझी लाईफ असेल, या गोष्टींवर कॉलेज चूज करू नका. अदरवाईज यू विल एंड अप म्हणजे बेरोजगारपणे राहताल किंवा एंडला तुम्हाला ज्यावेळेस डिग्री भेटेल, तुम्ही ज्या डिग्री भेटेल तरी पुन्हा पुढे जे आहे जॉब मिळवण्यासाठी अवघड जाईल, कारण कोणतीही डिग्री जॉब गॅरंटी देत नाही. तर हे लक्षात ठेवा, अनएम्प्लॉयमेंट होऊ शकते. यासाठी कॉलेज चांगलं चूज करा जिथं प्रॅक्टिकल लॅब किंवा लॅब सेशन घेतले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन ऑलरेडी घेऊन त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहा. केवराच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बोला आणि जाणून घ्या की त्या कॉलेजचं हे जे लॅब्स आहेत किंवा प्रॅक्टिकल्स आहेत तिथं शिकवण्याची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे आहे. त्या बेसिसवर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. टॉप 5 to 10 कॉलेजेस जे आहेत त्याची लिस्ट बनवा, त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही अधिक माहिती रेडी करायची असेल जी मी व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकलेलं नाहीये, तर मला खाली जे डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही रेडी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे कनेक्ट करू शकता, आमच्याशी डायरेक्टली डीएम करू शकता. आम्ही तुमचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करू. तर मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.